राज्यातल्या राजकारणामध्ये 2029च्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना सुरुवात झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात जय पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद रंगलाय। 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात अशी बारामतीकरांची इच्छा आहे असं वक्तव्य जय पवार यांनी केलं। तसंच बारामतीमध्ये त्यानंतर भावी मुख्यमंत्री सुनेत्रा पवार अशा आशयाचे बॅनर देखील झळकले। त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। राजकारणामध्ये मुख्यमंत्री पदावर दावे प्रतिदावे होत आहेत। जय पवार म्हणतात की 2029ला सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं। माझ्या जय पवार यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी त्यांच्या आईला मुख्यमंत्री करावं, आमच्या शुभेच्छा आहेत। जय पवार यांनी जे विधान केलं, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची नेत्यांची इच्छा असते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला वाटतं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटतं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, उभाटाच्याला वाटतं उभाटाचा मुख्यमंत्री व्हावं। परंतु महाराष्ट्रामध्ये 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील, कारण मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ महत्त्वाचं असतं, बहुमत महत्त्वाचं असतं। मुख्यमंत्री होण्याची इच्छा ठेवणं हे काही गैर नाही आणि कुणीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा हे ठेवू शकतं। प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना असं वाटत असतं की आमचा नेता या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा आणि असं वाटण्यामध्ये काहीही गैर आहे असं मला वाटत नाही। परंतु शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल किंवा कुठल्या पक्षाचा होईल हा निर्णय तर महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता करत असते। राजकारणामध्ये प्रत्येकाची आपली एक इच्छा असते की आपण देखील कुठल्या तरी पदावर गेलो असतो आणि त्या ठिकाणी अपेक्षा बाळगणं कुठलंही चुकीचं नाही। त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा ज्यांना संधी मिळेल तर मुख्यमंत्री होऊ शकतो। अशा कुठल्याही पद्धतीची स्पर्धा महायुतीमध्ये नाही आहे। तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्रितपणे अतिशय चांगलं काम या राज्यामध्ये करीत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।